सत्संग ही एक आध्यात्मिक व सेवाभावी संस्था असून तिची स्थापना सन 1951 मध्ये श्री श्री ठाकूर अनुकूल चंद्र यांनी झारखंडमधील देवघर येथे केली. ही संस्था माणसाला घडवणे आणि समाजाला उन्नत करणे या ध्येयाने काम करते. सत्संग संस्था आध्यात्मिक मार्गदर्शनासोबतच सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्य क्षेत्रातही कामगिरी बजावत आहे. सध्या सत्संगची मुख्य शाखा झारखंड देवघर येथे असून जगभरात सुमारे 2000हून अधिक शाखा कार्यरत आहेत. या शाखा भारतात महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, झारखंड, ओडिशा, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक, दिल्ली, उत्तर प्रदेश, गुजरात, बिहार इत्यादी राज्यात कार्यरत आहेत. भारताबाहेरही अमेरिका, युरोप, बांगलादेश, म्यानमार, मध्य पूर्व आफ्रिका इत्यादी देशांमध्ये याचे विहार आहेत. या संस्थांचे अनुयायी जगभरात 30 ते 160 दशलक्ष इतके आहेत असे बोलले जाते. सत्संग संस्था विविध सेवाभावी कार्यांमध्ये सक्रिय आहे. देवघर येथील दूतदीप्ती सत्संग हॉस्पिटल ही एक मोफत आरोग्य सेवा केंद्र आहे. याशिवाय टापोवन विद्यालय, विनापाणी विद्यापीठ, अमरधृती संध्या कॉलेज यासारख्या शैक्षणिक संस्था संस्थेचे शिक्षण क्षेत्रातील योगदान दर्शवतात. आनंद बाजार नावाचा मोफत अन्नक्षेत्रही येथे चालवले जाते. या संस्थेचा मुख्य संदेश आहे की स्वधर्मात स्थित राहूनही सच्चा गुरु स्वीकारावा. ठाकूर अनुकूल चंद्र यांनी सर्व धर्माचा सन्मान ठेवत माणसाच्या आध्यात्मिक प्रगतीवर भर दिला. त्यांनी जीवन धर्म या संकल्पनेवर आधारित शिकवण दिली, जी माणसाच्या सर्वांगीण विकासावर लक्ष केंद्रित करते. तथापि 2012 मध्ये देवघर येथे ठाकूर अनुकूल चंद्र यांची 125वी जयंती साजरी करताना झालेल्या चेंगराचेंगरीत 12 भाविकांचा मृत्यू झाला आणि 30 लोक जखमी झाले. या घटनेमुळे संस्थेच्या व्यवस्थापनावर निष्काळजीपणाचे आरोप झाले. तसेच वार्षिक देणगीच्या वापरण्याबाबत पारदर्शकता नसल्याचेही काही वेळा चर्चेत आले आहे. एकूणच सत्संग ही संस्था आध्यात्मिक उन्नतीसोबतच सामाजिक कल्याणासाठीही सर्वप्रित असल्याचे बोलले जाते व लाखो अनुयायांच्या श्रद्धेचाही केंद्रबिंदू बनला आहे.